नमस्कार बालमित्रांनो. ज्ञानज्योत स्पर्धा परीक्षा क्लासेस यामध्ये आपण इयत्ता चौथी स्कॉलरशिपची बॅच रेकॉर्डेड बॅच तुम्हाला देत आहोत आणि पहिल्यापासून आपली त्याची सुरुवात सुरू होते. म्हणजे या परीक्षेसाठी अभ्यासक्रम कोणता आहे, कोणत्या विषयाला किती वेटेज आहे आणि कोणत्या टॉपिकला किती वेटेज दिलेले आहे, याची सर्व डिटेल्स माहिती आपल्याला या लेक्चरमध्ये पाहिजे आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत यावर्षीपासून तुम्हाला चौथीची स्कॉलरशिप आहे आणि सातवीची पण स्कॉलरशिप आहे. अशा दोन्ही वर्गांसाठी आपली हे रेकॉर्डेड बॅच असेल. चला तर याचा अभ्यासक्रम काय आहे तो पाहूया. बघा बालमित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत ही जी एक्झाम घेतली जाणार आहे त्याच्यासाठीचा अभ्यासक्रम नेमका काय असेल. बघा, इथे घटक दिलेले आहेत तुम्हाला या बाजूला. बघा बालमित्रांनो, या बाजूला तुम्हाला घटक दिलेले आहेत आणि याच्यामध्ये असणारे हे उपघटक आहेत. म्हणजे त्या घटकातला उपघटक किती मार्काला आपल्याला विचारला जाईल याचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. बघा, पहिला जो घटक आहे तो आहे आकलन. पहिला घटक आहे तो आकलनाचा आहे. बघा, या आकलनामध्ये म्हणजे तुम्हाला या आकलन या घटकामध्ये काय करायचं आहे आणि त्याच्यावरती किती टक्के वेटेज दिलेलं आहे त्याची पण माहिती आपल्याला बघायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला असणार उतारा आणि त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातील. उतार्यावर आधारित तुम्हाला 4 किंवा 3 प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर तुम्हाला कविता आणि त्या कवितेवर आधारित प्रश्न असणार आहेत. इथे तुम्हाला एक उतारा दिला जाईल, त्या उतार्याला रिलेटेड तुम्हाला काही प्रश्न असतील. मग ते उतार्यामधले, आता उतार्यावरती तुम्हाला असेही प्रश्न असणार आहेत. बघा, प्रथम त्याच्यामधले जे उतारा आहे आणि त्याच्याशी रिलेटेड काही प्रश्न, पण त्याच्यामध्ये पण तुम्हाला असा एक किंवा दोन प्रश्न असे असतील की या अर्थाचा समानार्थी शब्द उतार्यामध्ये कोणता आलेला आहे किंवा या अर्थाचा विरुद्धार्थी शब्द उतार्यामध्ये कोणता आलेला आहे. त्याच्यासाठी आपल्याला समानार्थी विरुद्धार्थी शब्द खूप चांगल्या पद्धतीने करून ठेवावे लागतील, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हे उतार्यावर आधारित प्रश्नांमध्ये असेल. कविता आणि त्यावर आधारित प्रश्न हा सुद्धा घटक आपल्याला त्याच्यामध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर संवाद दिलेला असेल तुम्हाला आणि या संवादावर आधारित पण तुम्हाला प्रश्न विचारले जातील. दोन व्यक्ती असतील, दोन व्यक्तीमधला संवाद त्या ठिकाणी दिलेला असेल आणि मग हा संवाद किती व्यक्तींमध्ये घडला, या संवादामध्ये किती व्यक्तींनी सहभाग घेतलेला होता, अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये विचारले जातील. काळजी करू नका, सगळ्या टाईपचे संवादाचे प्रश्न मी तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे. सगळे रेकॉर्डेड बॅच मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटून जातील. काहीही काळजी करू नका, व्हिडिओ फक्त काळजीपूर्वक बघत चला. त्याच्यानंतर तुम्हाला घटक असणार आहे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करणे. 3 क्वेश्चन दिलेले असतात सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करणे याच्यासाठी. आणि त्यातला तिसरा प्रश्न ज्यावेळेस तुम्ही सोडवता त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर भेटत असतं. त्याच्यामुळे सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करताना कुठल्याही प्रकारची घाई गडबड करू नका. अतिशय सोपा अभ्यासक्रम आपल्याला परीक्षा परिषदेने याच्यामध्ये दिलेला आहे. त्यानंतर आहे जाहिरातीवर आधारित प्रश्न. एखादी जाहिरात असेल आणि ती जाहिरात कशा संबंधित दिलेली आहे, या जाहिरातीमधून तुम्ही कोणता संदेश घेतलेला असेल किंवा तुम्हाला याच्यातून कोणता संदेश मिळतो, या जाहिरातीला कोणतं शीर्षक द्या. म्हणजे अशा वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न आपल्याला त्याच्यामध्ये विचारले जातील. हे जाहिरातीवर आधारित प्रश्न असतील त्यावेळेस. मग हा जो घटक आहे आकलन, हा घटक आहे बालमित्रांनो, हा घटक आहे आपल्याला 24% साठी. किती टक्क्यासाठी आहे तर 24% मग पहिली गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की आपली जी प्रथम भाषा आहे म्हणजेच मराठीचा जो पेपर आहे, या मराठीमध्ये आपल्याला एकूण प्रश्न विचारले जाणार आहेत 25. किती प्रश्न विचारले जाणार आहेत? 25 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि आपल्याला गुण आहेत त्याच्यासाठी 50. बरोबर, प्रश्न संख्या किती आहे? 25 आणि त्याच्यासाठी गुण आहेत आपल्याला 50. बरोबर, मराठीमध्ये. मग या 25 प्रश्नापैकी 24% भाग जो आहे तो कशाचा येणार आहे तर या घटकावरती येणार आहे, आकलन या घटकावरती येणार आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे ऍव्हरेजली धरून चाला, याच्यावरती 3 आणि 3 6. जर संवादावरचे 3 प्रश्न आणि सुसंगत वाक्याचा परिचय जाहिरातीवर आधारित
म्हणजे सगळ्यावरतीच आपल्याला उतारा एक येईल, कविता असेल, संवाद असेल, सुसंगत वाक्याचा परिच्छेद असेल आणि जाहिरातीवरती प्रश्न असेल. या सगळ्यांचा कंटेंट मिळून एकंदरीत आपल्याला 24% हा भाग आहे. त्याच्यामुळे याला कुठल्याही प्रकारे स्किप करायचं नाही किंवा सोडून द्यायचं नाही. त्याच्यानंतर आहे पुढचा जो घटक आहे तो म्हणजे शब्द संपत्तीवरील प्रभुत्व. आणि या घटकामध्ये तुम्हाला खूप स्वतः सेल्फ स्टडी करून त्याचं वाचन वाढवणं खूप गरजेचं आहे. जर या घटकाला तुम्ही शिकवायला आता हा जो समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द हे घटक शिकवायचे नाहीत बालमित्रांनो. हे घटक शिकवायचे नाहीयेत. हे तुम्ही स्वतः करायचे घटक आहेत. या घटकांना शिकवायची गरज नाही. पण आपण याच्यामध्ये लेक्चरमध्ये काय घेणार आहोत? समानार्थी शब्दावरती वेगवेगळ्या टाइपचे तुम्हाला प्रश्न भेटणार आहेत. विरुद्धार्थीचे वेगवेगळ्या टाइपचे तुम्हाला लेक्चर्स, व्हिडिओज भेटणार आहेत आणि त्याच्यातून तुमचा सराव होणार आहे. तुम्हाला पीडीएफ नोट्स भेटणार आहेत. तुम्हाला क्वेश्चन पेपर ऑनलाईन भेटणार आहे. त्याच्या माध्यमातून तुम्हाला याची प्रिपरेशन होणार आहे. समूहदर्शक शब्द बघा, याच्यामध्ये समानार्थी शब्दाचा उल्लेख आहे. विरुद्धार्थी शब्द सुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला विचारले जाणार आहेत. त्याचबरोबर समूहदर्शक शब्द आहे. शब्द समूहाबद्दल एक शब्द आहे. हे टाइपचे प्रश्न आहेत आपल्याला. त्यानंतर अलंकारिक शब्द आहेत. जोड शब्दावरती प्रश्न येणार आहे आपल्याला. शब्द कोडी आहेत. त्यानंतर एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे. या टाइपमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ होत असतो. पण काळजी करू नका, सगळ्या गोष्टी तुमच्या ह्याच्यामध्ये क्लिअर होऊन जातील आणि व्यवस्थित पद्धतीने तुमचा स्टडी होईल आणि जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये चौथी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्कोर सुद्धा होईल. काहीही काळजी करू नका. ठीक आहे. चला, पुढचा आहे घटक तो मका अक्षर जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. आता अक्षर जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे म्हणजे काय? समजा तुम्हाला या ठिकाणी असा प्रश्न, शब्द अक्षरे दिली असतील बघा. असे तुम्हाला काहीतरी अक्षरं दिलेली आहेत, बरोबर? आणि मग ही अक्षरे जुळवून तुम्हाला काय करायचं असतो? एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतो. कसा शब्द तयार होतो बघा? वातावरण हा शब्द तयार होणार आहे याच्यापासून. अतिशय सिंपल आहे बघा. वा ता वरण झाला शब्द तयार. वातावरण हा शब्द याच्यापासून तयार होतो. म्हणजे अक्षरे जुळवायची आणि त्याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचे. याच्यावरती तुमचे खूप खूप प्रॅक्टिसचे क्वेश्चन असणार आहेत या टाईपवरती. याच्या पलीकडे तुम्हाला जास्त करावं लागणार नाही. अशा पद्धतीचे टॉपिक आपण या ठिकाणी कंटेंट घेणार आहे. त्याच्यानंतर पिल्लूदर्शक शब्द आहे. कोणाच्या पिल्लाला काय म्हणतात? म्हशीचं असेल, गायीचं असेल, शेळीचं असेल, त्याचबरोबर मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात? अशा वेगवेगळ्या प्रकारचे पिल्लूदर्शक शब्द आपल्याला याच्यामध्ये विचारले जाणार. त्याचबरोबर घरदर्शक शब्द असतील. कोणाच्या घराला काय बोललं जातं? त्याचबरोबर ध्वनिदर्शक शब्द आहेत. आवाज ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे म्हणी आणि वाक्यप्रचार. अशा पद्धतीने शब्द संपत्तीवरील प्रभुत्व यावर आधारित आपल्याला 40% क्वेश्चन असणार आहेत. 40% क्वेश्चन असणार आहे. म्हणजे ऍव्हरेजली याच्यावरती जर बघितलं तर आपल्याला 10 पर्यंत प्रश्न असू शकतात. कितीपर्यंत बालमित्रांनो? तर 10 पर्यंत प्रश्न याच्यावरती असू शकतात. या सगळ्या कंटेंट वरती मिळून. या सगळ्या कंटेंट वरती मिळून आपल्याला 10 पर्यंत प्रश्न असू शकतात. ठीक आहे. चला, त्यानंतर बघूया पुढचा घटक. बघा, त्यानंतर आहे कार्यात्मक व्याकरण. या कार्यात्मक व्याकरणमध्ये काय दिले आपल्याला? वर्णमाला आहे, जी खूप तुमची चांगल्या पद्धतीने होऊन जाईल. एकही मार्क तुमचा वर्णमालेमध्ये जाणार नाही. खूप छान पद्धतीने तुम्हाला रेकॉर्डेड बॅच मध्ये हा सगळा कंटेंट दिला जाईल. त्यानंतर शब्दकोशाप्रमाणे शब्दांचा क्रम लावणे. पहिला शब्द जसं आपण इंग्रजीमध्ये पाहिलं होतं बघा, अल्फाबेटिकल. इंग्रजीमध्ये जे पाहिलं होतं आपण अल्फाबेटिकल, अगदी त्याच पद्धतीने मराठीमध्ये सुद्धा हा घटक आलेला आहे. तो म्हणजे शब्दकोशाप्रमाणे आपल्याला शब्दाचा क्रम लावायचा आहे. शब्दकोशाप्रमाणे म्हणजे पहिला कोणता शब्द असेल, त्यानंतर कोणता, अ आ इ ई नुसार, क ख ग घ नुसार त्याचा क्रम लावायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर विकारी आणि अविकारी जाती, त्याच्यातल्या शब्दांच्या जाती आपल्याला चौथीसाठी फक्त विकारी आहेत, अविकारी नाही आहेत आपल्याला. त्याच्यामध्ये काय असेल? नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद.
आता नामावरती पण वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न विचारले जातात. दिलेल्या वाक्यातील नाम कोणतं आहे शोधा, किंवा दिलेल्या वाक्यामध्ये नामांची संख्या किती आलेली आहे शोधा. या वाक्यामध्ये वेगळा घटक ओळखा, म्हणजे काही नाम दिलेले असतील, काही सर्वनाम दिलेले असतील. सर्वनामाचे प्रकार पण त्या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. सर्वनाम कशाला म्हटलं जातं, नाम कशाला म्हटलं जातं, विशेषण कशाला म्हणतात, हेही लक्षात ठेवलंय पाहायचंय आपल्याला. बरोबर. नाम कशाला म्हणतात, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हा शब्दांच्या जातीचा कंटेंट आपल्याला घटक या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर आहे लिंग, वचन, काळ आहे. त्याचबरोबर विरामचिन्हे सुद्धा आहेत आपल्याला. वाक्यांचे भाग दिलेले आहेत. शुद्ध शब्द आणि अशुद्ध शब्द. चौथीमध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने शुद्ध आणि अशुद्ध भाग आपल्याला करून घ्यायचे आहेत की भविष्यामध्ये तुमच्या कोणत्याही एक्झामला अडचण येता कामा नये. आता बघा, बऱ्याच वेळेस आपल्याला शुद्ध अशुद्ध काय करतो आपण, परीक्षा शब्दातला आपल्याला फरक माहीत नसतो. परीक्षा शब्द हा एक आहे आणि हा एक आहे. बऱ्याच वेळेस विद्यार्थी काय करतात, तर या प्रकारचा जो शब्द आहे परीक्षा तो लिहितात, परंतु हा चूक आहे. बालमित्रांनो, हा शब्द चूक आहे, चुकीचा शब्द आहे. परीक्षा शब्द बरोबर हा असाच लिहिला जातो. मग आता परीक्षा शब्द असाच बरोबर लिहिण्याचं कारण काय आहे? कारण बघा, नियम असा सांगतो आपल्याला की जर शेवटचं अक्षर, बघा बालमित्रांनो, जर शेवटचं अक्षर दीर्घ असेल तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला नेहमी पहिली वेलांटी असते. पुन्हा रिपीट करतोय का, जर शेवटचं अक्षर हे दीर्घ असेल म्हणजे शेवटच्या अक्षराला काना असेल, शेवटच्या मात्रा असेल किंवा उकार, म्हणजे तो शब्द दीर्घ स्वरूपाचा असेल, तर त्याच्या अगोदरचं अक्षर जे आहे ते नेहमी ऱ्हस्व असतं. ऱ्हस्व म्हणजे त्याच्या अगोदरच्या अक्षराला नेहमी पहिली वेलांटी असते. मग सर तुम्ही इथं परीक्षेला दुसरी वेलांटी का दिली? तर तोच नियम सांगतोय मी तुम्हाला की असा नियम आहे, परंतु जे शब्द संस्कृत भाषेतून आलेले आहेत अशा शब्दांना हा नियम लागू नाही, आणि म्हणून परीक्षा हा शब्द असाच लिहिला जातो. म्हणून परीक्षा हा शब्द असाच लिहिला जातो, र ला दुसरीच वेलांटी असते. हे लक्षात ठेवा. बरोबर. त्याच्यानंतर मंदिर शब्दामध्ये पण अजून आपण खूप गोंधळ करतो. मंदिर शब्द कसा लिहायचा, बरोबर. मंदिर शब्द पण आपण चुकीचा लिहितो नेहमी. तर उपांत्य अक्षर नेहमी दीर्घ लिहावं असं असतं. या पण टाईपचे प्रश्न आपल्याला आहेत. नंतर आशीर्वाद शब्द कसा लिहितो आपण, बरोबर. आशीर्वाद शब्द हा नेहमी असाच लिहायला पाहिजे. अशी वेगवेगळ्या टाईपचे सगळ्या नियम वेगवेगळे आहेत, ते आपल्या लेक्चरमध्ये कंप्लीट होतील. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बघा, प्रत्येक घटित व उपसर्ग घटित शब्द. प्रत्येक घटित व उपसर्ग घटित शब्द याच्यावरती पण घटक आहे. तर बालमित्रांनो, हा जो घटक आहे हा आपल्याला 32% मार्कासाठी आहे. किती मार्कासाठी आहे, तर 32% ह्याच्यावरती प्रश्न असते. 25 पैकी ऍव्हरेजली आपल्याला याच्यावरती 7 ते 9 पर्यंतचे प्रश्न याच्यावरती असतील. 7 ते 9 पर्यंतचे प्रश्न याच्यावरती असतील. आणि याच्या अगोदरचा जो घटक होता त्याच्यावरती आपल्याला ऍव्हरेजली 10 पर्यंतचे क्वेश्चन असतील, आणि जो पहिला घटक होता त्याच्यावरती आपल्याला ऍव्हरेजली किती पर्यंतचे क्वेश्चन असतील. बघा, या ठिकाणी आपण पाहिलं होतं पाठीमागं पण आकलनावरती, इथे पण आपल्याला 24% घटक दिलेला आहे. तो या 24% मध्ये आपल्याला ऍव्हरेजली 7, 8 किंवा 10 पर्यंतचे क्वेश्चन धरून चाला, इथपर्यंत राहतील. 6, 7, 8 पर्यंतचे. त्याच्यानंतर इथे आपल्याला 10 पर्यंत क्वेश्चन असू शकतील, आणि मग या घटकामध्ये आपल्याला 7 ते 9 प्रश्न याच्यावरती, आणि जो भाषा विषयक जो घटक राहिला बालमित्रांनो, भाषा विषयक सामान्य ज्ञान, यामध्ये काय विचारलं जाणार आपल्याला चौथीमध्ये, तर लेखकांची नावं विचारली जाणार. आपल्या पुस्तकामध्ये, पुन्हा एकदा रिपीट करतो मी, आपल्या पुस्तकामध्ये जे जे धडे दिलेले आहेत आपल्याला, जे पाठ आहेत त्या पाठाचे लेखक चांगले करून ठेवायचे आहेत. त्यानंतर जे कवी दिलेत आपल्याला, ज्या कविता आहेत त्या कवितांचे कवी, त्या कविता कुणी लिहिलेत त्या कवींची नावं करायची आहेत. त्यानंतर ग्रंथ कुणी लिहिलेले आहेत त्याचे ग्रंथकार, टोपण नावे असतील ती कुणी, कोणाचं टोपण नाव काय आहे, खेळ असतील, खेळाडू असतील, दिनविशेष हे पण चांगले करायचे आहेत आपल्याला, आणि विविध प्रकारचे पुरस्कार.
बघा, विविध प्रकारचे पुरस्कार आणि पदवी, किताब या प्रकारचा घटक आपल्याला किती टक्के आहे, तर 4% हा कंटेंट असेल आपल्याला. किती टक्क्यासाठी? 4% म्हणजे याच्यावरती अव्हरेजली आपल्याला 1 ते 2 क्वेश्चन पडतील. याच्यावरती आपल्याला 1 ते 2 प्रश्न पडतील. तर अशा पद्धतीने आपला हा जो कंटेंट आहे तो आहे मराठी विषयाचा. बालमित्रांनो, कशाचा आहे? मराठी विषयाचा हा अभ्यासक्रम दिलेला आहे. 25 क्वेश्चन असतील आणि गुण असतील 50. हा कशाचा आहे? तर मराठी विषयाचा. त्यालाच म्हणतो आपण पेपर क्रमांक 1. त्यालाच काय बोलतो आपण? पेपर क्रमांक 1. ठीक आहे. आता पाहूया आपण गणित विषयाचा अभ्यासक्रम काय आहे. आता पाहूया आपण गणित विषयाचा अभ्यासक्रम काय आहे. बघा बालमित्रांनो, तुमच्या ओळखीचे टॉपिक आहेत आणि हा टॉपिक तुम्ही याच्या अगोदर पण तिसरी इयत्तेमध्ये किंवा इतर ज्या काही प्रायव्हेट एक्झाम आहेत त्याच्यामध्ये तुम्ही हे सुद्धा कंटेंट पाहिलेले असतीलच. बरोबर. बघा, आता याच्यामध्ये गणित विषयामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे. गणितामध्ये बदल लक्षात ठेवा. आपल्याला प्रश्न आहेत बालमित्रांनो, आपल्याला प्रश्न आहेत 50 आणि त्याच्यासाठी गुण आहेत 100. पुन्हा एकदा रिपीट करतो. आपल्याला प्रश्न आहेत 50 आणि त्याच्यासाठी गुण आहेत 100. म्हणजे पेपर क्रमांक 1. पुन्हा एकदा रिपीट करतो. पेपर क्रमांक 1 हा आपल्याला असेल मराठी आणि गणित. मराठी आणि गणित. पुन्हा एकदा रिपीट करतो. पेपर क्रमांक 1 मराठी आणि गणित असेल. त्यात मराठीचे 25 प्रश्न असतील आणि गुण किती असतील? 50. गणिताचे 50 प्रश्न असतील आणि गुण असतील 100. असा एकूण 75 प्रश्न दोघांचे झाले तर 150 मार्काचा हा आपला पेपर क्रमांक 1 असेल. बालमित्रांनो, पेपर क्रमांक 1 हा आपला किती मार्क्सचा असेल? तर 150 मार्कांचा असेल. आणि क्वेश्चन किती असतील त्याच्यामध्ये? तर 75 क्वेश्चन असतील. ठीक आहे. आता पाहूया आपण गणिताचा अभ्यासक्रम. आता पाहूया आपण गणिताचा अभ्यासक्रम. चला. बघा, आता गणितामध्ये संख्याज्ञान हा जो टॉपिक आहे, संख्याज्ञान याच्यामध्ये काय असेल आपल्याला? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे, त्यांचं वाचन आणि लेखन हा घटक आहे आपल्याला. आंतरराष्ट्रीय संख्या. आंतरराष्ट्रीय संख्यामध्ये 1, 2, 3, 4 ज्या संख्या इंग्रजीमध्ये लिहिल्या जातात त्याला आंतरराष्ट्रीय संख्या असं म्हणतात आणि ज्या संख्या मराठीमध्ये लिहिल्या जातात त्यांना देवनागरी संख्या चिन्हे असं म्हणतात. मग आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे म्हणजे काय? देवनागरी संख्या चिन्हे म्हणजे काय? देवनागरीला देवनागरीच का म्हटलं जातं याचंही मी तुम्हाला लेक्चरमध्ये सगळ्या डिटेल्स सांगेन. ठीक आहे. तर आपल्याला पहिला घटक आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे, त्याचं वाचन आणि लेखन. त्यानंतर आहे 5 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन आणि लेखन. एवढे 2 घटक आपल्याला याच्यामध्ये आहेत. 5 अंकापर्यंतच्या संख्याचं वाचनही आहे आणि त्याचं लेखनीय आहे. त्यानंतर पुढचं आहे अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आणि विस्तारित मांडणी. बघा, दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आणि त्याची आपल्याला विस्तारित मांडणी हे 3 कंटेंट घटक याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत. त्यानंतर संख्याज्ञान याच्यामध्ये पुढचा घटक आहे मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या शोधणे असेल, तयार करणे असेल किंवा त्यांची बेरीज असेल किंवा वजाबाकी असेल, ह्या पण संख्या आपल्याला याच्यामध्ये शोधायच्या आहेत. कशामध्ये? मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या. त्यानंतर नंतर संख्यांचा चढता क्रम आणि उतरता क्रम, त्याचबरोबर त्याची तुलना सुद्धा आपल्याला याच्यामध्ये करायची आहे. संख्याचा चढता क्रम, उतरता क्रम, असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर आणि त्याचं कंपॅरिझन हे पण आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे. म्हणजे संख्यांची तुलना सुद्धा करायची आहे. त्यानंतर संख्येच्या प्रकारावरती आधारित 1 ते 100 संख्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जाणार. मग 1 ते 100 संख्यावरती आधारित काय प्रश्न असेल? 1 ते 100 मध्ये एकूण किती समसंख्या आहेत? किती विषम संख्या आहेत? 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत? 1 ते 100 मध्ये एकूण सहमूळ संख्या किती आहेत? 1 ते 100 मध्ये एकूण संयुक्त संख्या किती आहेत? त्या कोणत्या आहेत? आणि 1 ते 100 मध्ये सहमूळ झाल्या, संयुक्त झाल्या त्रिकोणी संख्या कोणत्या आहेत? त्या किती आहेत?
अशा प्रकारचे वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न आपल्याला याच्यावरती विचारले जाऊ शकतात. इथे दिलेलं आहे समसंख्या, विषम संख्या, त्यानंतर 1 ते 100 मधील मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारला जातो. रिपीट करतो पुन्हा एकदा, यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग आता हा जो घटक दिला आपल्याला 16% घटक दिलेला आहे. म्हणजे बालमित्रांनो यावरती आपल्याला 8 मार्काचे यावरती आपल्याला 8 क्वेश्चन म्हणजे ॲव्हरेजली आपल्याला याच्यावरती 16 मार्कासाठी प्रश्न विचारले जातात. रिपीट करतो, याच्यावरती आपल्याला 16 मार्कासाठी प्रश्न विचारले जातात. म्हणजे प्रश्न 8 विचारले जाणार. म्हणजे लक्षात ठेवा, या प्रत्येक टॉपिकवरती एक प्रश्न आपल्याला विचारला जाणार. पुन्हा एकदा रिपीट करतो, या प्रत्येक टॉपिकवरती आपल्याला एक एक प्रश्न विचारला जाणार. त्याच्यामुळे जर मार्क्स पाडायचे असतील तर हे सगळे टॉपिक छान पद्धतीनं करणं गरजेचं आहे. खूप प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला जाऊया पुढच्या घटकाकडे. बघा, जाऊया आपण पुढच्या घटकाकडे. पहा, इथे दिलेला आहे आता संख्यावरील क्रिया हा घटक आहे. त्याच्यामध्ये काय दिले आपल्याला, बेरीज. आता बेरीज कितीपर्यंत दिलेली आहे तर 5 अंकी संख्यापर्यंतची बेरीज आहे आपल्याला. बघा, 5 अंकी संख्यापर्यंत म्हणजे ह्या 5 अंकी संख्या म्हणजे एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार इथपर्यंत 5 अंकी संख्यापर्यंतची आपल्याला बेरीज असेल, वजाबाकी असेल. त्याच्यामध्ये ती हातच्याची आहे. त्याचबरोबर त्याच्यावर आधारित आपल्याला शाब्दिक उदाहरणे सुद्धा आहेत. तुमची या टाईपची शाब्दिक उदाहरणे खूप प्रमाणामध्ये या ठिकाणी मी घेणार आहे. वजाबाकी असेल ती सुद्धा सेम याच प्रकारची आहे. 5 अंकी संख्यापर्यंतची आहे. ती पण हातच्याची असेल, वजाबाकी आणि शाब्दिक उदाहरणे त्याच्यावरती पण असणार आहेत. त्यानंतर गुणाकार आहे. बालमित्रांनो, आपल्याला 3 अंकी गुणिले 2 अंकी संख्यापर्यंत म्हणजे 3 अंकी गुणिले 2 अंकी म्हणजे बघा 3 अंकी गुणिले हे 2 अंकी अशा प्रकारच्या पर्यंत आपल्याला गुणाकार सुद्धा विचारला जाणार आहे. आणि याच्यावर आधारित आपल्याला शाब्दिक उदाहरणे सुद्धा विचारली जाणार आहेत. पुन्हा एकदा रिपीट करतो, यावर आधारित आपल्याला शाब्दिक उदाहरणे सुद्धा विचारली जाणार आहेत. बघा, त्यानंतर अपूर्णांकाचे अर्थ पुढचा आहे अपूर्णांक. आणि बालमित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा घटक आपल्याला खूप खूप इम्पॉर्टंट आहे. IMP करतो मी याला. हा घटक आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे, कारण या टाईपचे प्रश्न सगळे समजले तर आपल्याला गणितामध्ये कोणत्याही प्रकरणामध्ये अडचण नाही. त्यामुळे तुमचा हा घटक खूप चांगल्या पद्धतीने करून घेतला जाईल, काळजी करू नका. इथे राहिलेला आहे बघा भागाकार. 3 अंकी भागिले 2 अंकी संख्यापर्यंत भागाकार विचारला जाणार आहे आणि त्याच्यावरचे शाब्दिक उदाहरणे विचारली जाणार आहेत. आता संख्यावरील क्रिया हा जो घटक आहे हा आपल्याला 20%, बघा पुन्हा एकदा रिपीट करतो, हा घटक आपल्याला 20% विचारला जाणार. किती भारांश याच्यावरती 20%. म्हणजे याच्यामध्ये ॲव्हरेजली जर तुम्ही बघितलं तर 8 ते 10 क्वेश्चन आपल्याला याच्यावरती विचारले जाणार. 10 प्लस पण असू शकतात, 10 प्लस पण असू शकतात. एवढे प्रश्न आपल्याला याच्यावरती विचारले जातात. एवढे प्रश्न याच्यावरती विचारले. चला, अपूर्णांकामध्ये अपूर्णांकाचे अर्थ, अपूर्णांकाचं वाचन आणि लेखन. मग अपूर्णांकाचं वाचन लेखन आपण कसं करतो, उदाहरणार्थ हे 1/2 याचं वाचन आपण असंही करतो, 1/2 असंही करतो, किंवा याचं वाचन आपण असंही करतो 1/2 मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये 1/2 असंही करतो, किंवा न्यूमरेटर 1 डिनॉमिनेटर 2, न्यूमरेटर 1 आणि डिनॉमिनेटर 2 असंही करतो. म्हणजे याला म्हणतात अंश आणि याला म्हणतात छेद. याला म्हणतात अंश आणि याला म्हणतात छेद. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पूर्णांकयुक्त अपूर्णांक असेल ते आपल्याला त्याच्यामध्ये पुढे बघायचं आहे. याचं वाचन लेखन कसं करतात. त्यानंतर व्यवहारी अपूर्णांक आहेत. अपूर्णांकाचे प्रकार पण आपल्याला त्याच्यामध्ये बालमित्रांनो आहेत.
समच्छेद अपूर्णांक असेल, भिन्नछेद अपूर्णांक असेल, व्यवहार्य अपूर्णांक असेल, पूर्णांकयुक्त अपूर्णांक असेल, बरोबर. मग या व्यवहार्य अपूर्णांकामध्ये आपल्याला समच्छेद अपूर्णांक, त्याचबरोबर भिन्नछेद अपूर्णांक, त्याचबरोबर अपूर्णांकाचा लहान मोठेपणा, चढता उतरता क्रम असेल, त्याचबरोबर अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि तुलना व परस्पर रूपांतर या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये करायच्या आहेत. या गोष्टींचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. आणि हा जो घटक आहे हा आहे 12%. याचा भारांश किती दिलाय आपल्याला? तर 12%. 12%. याच्यावरती बालमित्रांनो 6 ते 8 क्वेश्चन्स येऊ शकतात. याच्यावरती 6 ते 8 क्वेश्चन्स येऊ शकतात. कारण 50 क्वेश्चन जे आहेत ते आपले गणिताला दिलेले आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पाहूया पुढचा घटक. बघा, पाहूया पुढचा घटक. बघा, घटक आणि उपघटक या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. घटकामध्ये हा जो पहिला आहे तो आहे 4 नंबरचा घटक. बघा, मापन व महत्वमापन. बालमित्रांनो, हा घटक खूप महत्वाचा आहे. याच्यासाठी सुद्धा आपल्याला जे वेटेज दिलेलं आहे ते 20% आहे, म्हणजे 20% आहे. मग याच्यामध्ये लांबी, वस्तुमान, धारकता, एककाचे परस्पर रूपांतर असेल, बेरीज, वजाबाकी आणि शाब्दिक उदाहरणे याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर कालमापन आहे. कालमापनामध्ये घड्याळ, मध्यान्हपूर्व, मध्यान्होत्तर, तास, मिनिटे यांचं परस्पर रूपांतर कसं करायचं, याच्यासाठी खूप सुंदर अशा प्रकारच्या काही ट्रिक्स आहेत की जेणेकरून तुमचा याच्यावरती एकही मार्क्स जाणार नाही. तुमचा याच्यावरती एकही मार्क्स जाणार नाही. ठीक आहे. त्यानंतर दिनदर्शिका आहे, कागद मापन आहे, नाणी, नोटा, रुपये, पैसे, परस्पर रूपांतर, मूलभूत क्रियावर आधारित शाब्दिक उदाहरणे या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये प्रॉपर आणि व्यवस्थित पद्धतीने अभ्यासायच्या आहेत. प्रॉपर आणि व्यवस्थित पद्धतीने त्या अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर आहे आकृतीबंध. पुढचा घटक आहे आकृतीबंध. याच्यामध्ये तुम्हाला भौमितिक आकार विचारले जाणार. त्यानंतर संख्या आणि विविध मुक्तहस्त प्रकारच्या आकृत्या, त्यावरती प्रश्न विचारला जाणार. आणि हा तुम्हाला 8% भारांशासाठी विचारला जाणार. हा तुम्हाला 8% भारांशासाठी विचारला जाणार, हे लक्षात ठेवा. म्हणजे याच्यावरती 4 ते 5 प्रश्न आपल्याला असू शकतात. किती? 4 ते 5 प्रश्न याच्यावरती असू शकतात. याच्यावरती 20% क्वेश्चन आपल्याला भारांश दिलेला आहे. म्हणजे याच्यावरती 10 ते 12 पर्यंतचे प्रश्न असू शकतात. म्हणजे हा टॉपिक महत्वाचा आहे बालमित्रांनो. त्याचबरोबर आपल्याला हा पण टॉपिक तितकाच महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पाहूया पुढचा घटक. बघा, त्यानंतर आहे भूमिती. भूमितीमध्ये आपल्याला काय विचारलं जाणार? कोन आणि त्यांचे प्रकार. मग बघा, कोन आणि त्यांच्या प्रकारामध्ये तुम्हाला काय दिलं जाईल? या ठिकाणी हा कोन कसा आहे, कोणता आहे, त्याचबरोबर हा कोन तुम्हाला याचा प्रकार विचारला जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर याचा प्रकार विचारला जाईल. अशा प्रकारचे जे काही कोन आहेत ते तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. विचारले जातात. आता या कोनाचं माप जे आहे ते किती असतं? 60 अंशापेक्षा कमी आहे, म्हणजे तो असतो लघु कोन. कोणता असतो तो? लघु कोन असतो. त्याच्यानंतर याचं माप जे आहे ते किती आहे? 90 अंश आहे. याला म्हणतो आपण काटकोन. बालमित्रांनो, याला काय म्हणतो आपण? काटकोन. आणि याचं माप हे 90 अंशापेक्षा जास्त आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो? विशाल कोन. म्हणून याला काय म्हणतो आपण? विशाल कोन. अशा प्रकारे काय आहेत आपल्याला त्याचे प्रकार. बघा, काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन इथे दिले. त्याचे प्रकारही बघायचे आहेत आपल्याला. त्याचबरोबर सममिती आकृत्या पण पाहायच्या आहेत. शिरोबिंदू, बाजू, त्रिकोणाचे शिरोबिंदू, त्रिकोणाच्या बाजू, चौरसाचे शिरोबिंदू, बाजू, आयताचे बाजू असतील, शिरोबिंदू असतील, या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये करायचे. खूप सिंपल टॉपिक आहे हा, काळजी करू नका. त्याच्यानंतर वर्तुळावरती एकदम छान तुम्हाला डिटेल्स मी देतो की तुम्ही 8वी 9वी ला गेला तरीही तुम्हाला याच्यामध्ये अडचणी येऊ नये अशा प्रकारचा तुम्हाला हा कंटेंट देणार आहे मी. त्रिज्या असेल, जीवा असेल,
व्यास, केंद्र, कड, परिघ असेल, अंतर्भाग आणि बाह्यभाग. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो वर्तुळामध्ये इथे बघा, हा वर्तुळ आहे. हा मध्यभागी जो असतो त्याचा केंद्रबिंदू असतो आणि इथून इथपर्यंत जी रेषा असते त्याला आपण त्रिज्या म्हणतो. त्याच्यानंतर वर्तुळ केंद्रापासून ते कडेपर्यंत काढलेले अशी एक रेषा असते. वर्तुळ केंद्रापासून पुन्हा वर्तुळच्या बाजूला ज्या ठिकाणी चिकटलेले आहे त्याला म्हणजे याला जीवा, त्याचबरोबर व्यास इथे दिलेलंच आहे. व्यास कशाला म्हणतात, जीवा कशाला म्हणतात, त्रिज्या कशाला म्हणतात, केंद्र कशाला म्हणतात, या सगळ्या गोष्टी, यातले अंतर्भाग कोणते आहेत, बाह्य भाग कोणते आहेत, यावरती आपल्याला डिटेल्स अभ्यास करायचा आहे. आणि बालमित्रांनो, हे जर चांगल्या पद्धतीने आपण करत गेलो व्यवस्थित, तुम्हाला हा फक्त मी टॉपिक शिकवणारच नाहीये, तुम्हाला तो शिकून त्याच्यावरती फक्त यावरती क्वेश्चन देऊन त्याची पूर्ण तुमची प्रिपरेशन करून घेणार आहे. पूर्ण तुमची तयारी करून घेतली जाणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पुढचं आहे याच्यातला परिमिती. मग आता त्रिकोणाची परिमिती, आयताची परिमिती आणि चौरसाची परिमिती हा 18% भारांशचा घटक आहे. बालमित्रांनो, तुम्हाला याच्यावरती 100% पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील याची मी खात्री देतो. कारण एवढे छान टॉपिक आहेत हे. त्यानंतर आपल्याला पाहायचं इथे क्षेत्रफळ. ते कशा-कशाचं असेल, आयताचं क्षेत्रफळ आणि चौरसाचं क्षेत्रफळ. आता या टाईपमध्ये प्रश्न विचारताना काय होतं बालमित्रांनो, तर वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी 1-2 उदाहरणे एकत्र करून आपल्याला प्रश्न विचारलेला असतो. आणि मग कधी-कधी आपण काय करतो, एखादी बाजूच काढून उत्तर काढत असतो. पण त्यानंतर त्याचं आपल्याला क्षेत्रफळ सुद्धा काढायला विचारलेलं असतं. पण आपण शेवटपर्यंत प्रश्न वाचत नसतो, त्याच्यामुळे आपली चूक होते. पण अशा प्रकारची कुठलीही चूक तुमची होऊ देत नाहीये. त्यानंतर आहे त्रिमिती वस्तू असतील, त्या घडणी असेल, यावरती प्रश्न आहेत. दंडगोल, शंकुगोल, कडा आणि त्याचे कोपरे यावरती प्रश्न आहेत आपल्याला. हा अभ्यासक्रमाचा घटक आहे पूर्ण. त्यानंतर इष्टिका, चिती व घन, कडा, शिरोबिंदू आणि त्याचे पृष्ठे यावरही आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर आपल्याला एखादं चित्र दिलं जाईल आणि त्या चित्ररूप माहितीवरून आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. चित्ररूप माहितीचं आकलन करून त्याच्यावरती आपल्याला प्रश्न, यावरती 3 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. किती? 3 प्रश्न या चित्रलेखावरती, या चित्ररूप माहितीच्या आकलनावरती 3 प्रश्न विचारले जाणार. बघा बालमित्रांनो, पुन्हा एकदा मी रिपीट करतो. तर या ठिकाणी आपण आता जो घटक पाहिला त्याच्यामध्ये बघा, हे यामध्ये आपण 4 मार्काचा कंटेंट, चौथा घटक मापन, महत्व मापन. पुन्हा एकदा रिपीट करतो बालमित्रांनो, व्यवस्थित अभ्यासक्रम आपण समजून घेतला पाहिजे. अभ्यासक्रम आपण व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. बघा, आकलनावरती आधारित प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. 24% भारांश त्याच्यावरती आहे. ॲव्हरेजली आपल्याला याच्यामध्ये 7 ते 8 प्रश्न विचारले जातील. ॲव्हरेजली 7 ते 8 प्रश्न याच्यावरती विचारले जातील. हा घटक व्यवस्थित आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढे याच्यावरती गणिताचे आपल्याला काही टॉपिक आहेत. ते मधून आले, एक मिनिट. हां, हा इथे आहे. संख्याज्ञान आहे. संख्याज्ञानावरती या टॉपिकचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे असतील, अंकाची दर्शनी, स्थानिक किंमत असेल, त्याचं वाचन, लेखन, विस्तारित मांडणी, 1 ते 100 पर्यंतच्या संख्या असतील, त्याच्यावर आधारित मूळ संख्या असेल, संयुक्त संख्या असेल, त्रिकोणी संख्या असेल, चौरस संख्या असेल. चौरस संख्या कशाला म्हणायचं, त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं, ती त्रिकोणी संख्या कशी काढली जाते, तिचा पाया कसा काढायचा, याची सगळी बालमित्रांनो तुम्हाला खूप छान पद्धतीने ट्रिक्सद्वारे देतोय, की तुमच्या परीक्षेमध्ये एकही मार्क्स जाणार नाहीये. एकही मार्क्स जाणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं पुढे गणितामधला संख्यावरील क्रियामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यावर असणारे हाच्याची बेरीज, हाच्याची वजाबाकी आणि त्यावर आधारित असणारी शाब्दिक उदाहरणे. त्याचबरोबर अपूर्णांकाचा अर्थ, वाचन, लेखन, व्यवहारी अपूर्णांक, समछेद अपूर्णांक, भिन्नछेद अपूर्णांक हे त्याच्यामध्ये आपण पाहिलं. त्याचबरोबर अपूर्णांकाचा लहान मोठेपणा, चढता उतरता क्रम यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जाणार. अंशाधिक असेल, छेदाधिक असेल, पूर्णांकयुक्त अपूर्णांक असेल, यावरही आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि मग त्यानंतर आपण पाहिलं होतं
की याच्यामध्ये लांबी वस्तुमान याला म्हणतो आपण महत्वमापन, मापन महत्वमापन. याच्यामध्ये कालमापन, दिनदर्शिका असेल, कागदमापन, नाणी, नोटा आणि इतर शाब्दिक उदाहरणे त्याच्यावरती विचारली जातील. भौमितिक आकार असतील, संख्या असतील. त्याचबरोबर पुढचा घटक होता आपला तो म्हणजे कोण, कोणाचे प्रकार. हा भूमितीचा घटक आहे पूर्ण. पुन्हा एकदा रिपीट आहे का? हा पूर्ण भूमितीचा घटक आहे, जो तुम्हाला 7वी, 8वी, 9वी, 10वीला हा पुन्हा वेगळा घटक शिकवला जातो. तर बालमित्रांनो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काय केलेलं आहे आता अभ्यासक्रम जो होता तो अभ्यासक्रम आपण काय केलेला आहे, या ठिकाणी सर्व अभ्यासक्रम पाहिलेला आहे. जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळवायचे असतील तर आपल्याला 4थी स्कॉलरशिपसाठी खूप हार्ड वर्क करावं लागेल. खूप हार्ड वर्क, मेहनत करावी लागेल. आणि जर आपण अभ्यास कंटिन्यू सातत्याने मी जेवढे जेवढे घटक तुम्हाला याच्यामध्ये देतो आहे तेवढ्या घटकांची रोजच्या रोज प्रिपरेशन करा. रेकॉर्डेड झालेले व्हिडिओ रोजच्या रोज तुम्ही त्या ठिकाणी ऐकत चला, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होऊन जाईल. ठीक आहे. आता पुढच्या वेळेस आपण घेऊया पेपर क्रमांक 2 इंग्रजी आणि बुद्धिमत्ता याचा अभ्यासक्रम काय असेल तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. धन्यवाद.